नमस्कार मंडळी, गरुडचेप कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या कथेचे नाव सासूबाई नेमकं वागायचं तरी कसं, भाग 2। आत्तापर्यंत आपण पाहिलं कशा प्रकारे शुभ्रा सासूबाईंच्या जुन्या विचारांच्या स्वभावाने त्रस्त झाली होती। यावेळी तिचे घातलेले कपडेही सासूबाईंना आवडले नव्हते। आता घरात कोणतं वळण येईल ते पाहूया या भागात, भाग 2 मध्ये। शुभ्राचं तर त्या दिवशी पूर्ण दिवस तोंड पडलेलंच होतं। तिला कसं वागावं सासूबाईंसमोर समजतच नव्हतं। त्यांना तिने काही केलं तरी पटत नव्हतंच। शुभ्रा नव्या विचारांची मुलगी, पण सासूबाईंच्या जुन्या विचारांशी ती सांगड घालण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते खूप अवघड जात होतं। त्या दिवशी शुभ्राचं पडलेलं तोंड पाहून समीर म्हणाला, शुभ्रा चल आपण बाहेर जेवायला जाऊ, तेवढाच तुला छान वाटेल आणि तुझा मूडही चेंज होईल। तिलाही ऐकून बरं वाटलं। निदान नवरा खूप साथ देणारा पाहून तिचा चेहरा लगेच खुलला। तिलाही वाटलं चला आज खूप दिवसांनी निदान कशाच्या तरी निमित्ताने बाहेर तरी जाणं होईल। तिने लाल रंगाची सुंदरशी साडी नेसली, एकदम नटून थटून तयार झाली। समीरला बायकोचा बदललेला मूड पाहून बरं वाटलं। समीर आईला म्हणाला, आई मी आणि शुभ्रा आज बाहेर जेवण करायला चाललोय, येताना तुला काहीतरी खायला घेऊन येतो। तुला काय घेऊन येऊ ते सांग, शुभ्राचाही मूड फ्रेश होईल। सासूबाई, अरे मला विचारलं का, आवरून झालं की सांगायला आलास। तिच्या मूडला काय धडबडली, घरात तर सगळ्या सुखसोयी आहेत, मग काय झाले हिच्या मूडला। आणि काय रे समीर, घरातला किराणा संपलाय का की हिला घेऊन तो पैसे उधळायला चाललायस। आमच्या वेळी नव्हतं बाई असं काही, किती काटकसरीने संसार केला आम्ही बाई। आजकालच्या पिढीला पैसा जास्त झालाय ना, त्यामुळेच नाही ते उद्योग सुचतायत। पुढे सासूबाई शुभ्राला म्हणाल्या, माझ्या सासूसारखी खाष्ट सासू तुझ्या बायकोला मिळायला हवी होती, मग तिला कळालं असतं तुझ्या बायकोला कसं राहायचं कसं वागायचं। सासूबाई तोंड वाकडं तिकडं करत त्यांच्या रूममध्ये जाता जाता म्हणाला, आमच्या नवऱ्याने नाही बाई आमचा एवढा पुळका केला। एवढं मोठं लेक्चर ऐकून शुभ्राचा सगळा मूड तर गेलाच, पण तिला रडायला खूप येत होतं। सासूबाई जसं बोलत होत्या, जशा तिच्याकडे बघून वागत होत्या, तिला ते वागणं अजिबात आवडलं नव्हतं। तिला ते वागणं बोलणं मनाला बोचलं होतं की त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तिला त्यांचा खूप यावेळी राग आला होता। समीर जसा रूममध्ये आला तशी ती त्याच्यावर भडकलीच। शुभ्रा, समीर मला आता नाही सहन होत, मी किती आईला सांभाळून घेतलं तरी कुठेतरी कमीच पडते। सारखा जुना काळ असा होता तसा होता, हे कपडे घालू नकोस, ते तसे कपडे घालू नकोस, असं वाग तसं वाग। मी माणूस आहे समीर, मशीन नाही आहे। माझ्याकडून एवढ्या अपेक्षा नाही होत समीर, मला आत्ताच्या आत्ता मला घरी सोड, मला नाही तर वेड लागल। मला 4 दिवस तरी आईकडे राहून येऊ दे समीर, प्लीज जाऊ दे मला, माझा जीव घुटमळतो या घरात। शुभ्रा कळकळीने रागाने बडबड करत तिची बॅग भरत होती। समीर, जमान्यानुसार वागायला हवं ना, तुला तरी आवडल का तुझी बायको गबाळ्यासारखी राहिलेली वागलेली। आईला समजून सांग समीर, इरिटेट होतं मला ते ऐकून। समीर तिला काही बोलला नाही, कारण आईच्या वागण्यामुळे त्याचंही मानसिक संतुलन बिघडलं होतं। त्यानेही तिचं माहेर जवळच असल्याने तिला गाडी काढून घरी सोडून आला। त्या दिवशी ही समस्या कशी सोडवायची याचा तो विचार करूनच झोपला, काहीतरी ठरवूनच, जेणेकरून त्याच्या आईला स्वतःची चूक समजेल। समीर आता काय डोकं चालवेल, कशी परिस्थितीचा सामना करेल, आई व बायकोचंही मनधरणी करून तो ती परिस्थिती सोडवेल का, सासूबाईंना त्यांची चूक समजेल का, शुभ्रा येईल का सासरी की काहीतरी वेगळीच असेल। पुढील कथा पाहूया पुढील भागात, भाग 3 मध्ये। कृपया कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन। भाग 3 वाचण्याकरता या चॅनलला पुन्हा भेट द्या। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। कीप सपोर्ट, कीप वॉचिंग।